नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आजचा ब्लॉग आहे 15 ऑगस्ट रिलेटेड. तर आता 15 ऑगस्ट सेलिब्रेशन नेहमीप्रमाणे आपल्या सोसायटीत होणारच होतं. मस्त अशी तयारी झाली होती. सगळ्या रिहर्सल्स मुलांच्या अगोदर चालल्या होत्या आणि आपला अद्वैत पडला होता आजारी. त्याच्यामुळे अद्वैत जवळपास 1 ते 2 आठवडे क्लासेसला जाऊ शकला नाही आणि त्याने कुठल्याच पद्धतीचं प्रिपरेशन केलेलं नव्हतं. 2-3 दिवस सलाईन चालू होते, पण तरीही त्याला या फंक्शनला खाली जायचं होतं आणि त्याची कुठली तयारी नसल्यामुळं मग मीही ठरवलं की नको त्याला या मुलांसोबत, कारण त्यांचं ऑलरेडी प्रिपरेशन झालेलं आहे. सो ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं करावं असं मी ठरवलं. कारण अद्वैत काही केलं ऐकायला रेडी नव्हता. हे बघा तुम्ही, अद्वैतला कधीच मी असं इतकं शांत बसलेलं बघितलेलं नाहीये. तो कंटिन्युअसली चालत असतो, बोलत असतो किंवा काहीतरी खटाटोपी करत असतो. तर त्याला पण असं एका जागी शांत बघणं म्हणजे माझ्यासाठी फारच वाईट होती ही गोष्ट. पण जसं तसं करून आम्ही त्याचा तो जो कोर्स होता कंप्लीट तो केला आणि त्यानंतर 14 ऑगस्टला रात्री त्याने हट्ट धरला की मला सकाळी काय करायचंय, परफॉर्म करायचंय. मग मी त्याला थोडंसं माझ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण वेगळं काहीतरी करूयात. तर आम्ही ठरवलं की अद्वैत पोलीस ऑफिसर बनणार, कारण त्याला तसंही पोलीस ऑफिसर बनण्याची खूप जास्त हौस आहे. का त्याला आपण कधीही विचारलं की तुला काय व्हायचंय मोठं होऊन, तर तो म्हणतो की मला पोलीस ऑफिसर व्हायचंय. मग म्हटलं ठीक आहे, चल आपण पोलीस ऑफिसर बनवूयात. ॲक्च्युली थोडासा त्याला ताप वगैरे नव्हता, पण सर्दी होती, कफ होता. मला त्याला वाटत होतं की खाली नको न्यायला, पण तो अजिबातच ऐकायला रेडी नव्हता. लास्टला मग म्हटलं ठीक आहे, नेऊयात त्याला खाली. आणि त्याचं काही प्रिपरेशनची तयारी नव्हती त्याच्या सॉंग्सची वगैरे, त्याच्यामुळे मग यावेळेस आम्ही स्किप केलं त्याचं जे पेटी वगैरे होतं वाजवणं. मी म्हटलं की आपण मस्तपैकी काय करूयात, फॅन्सी ड्रेससारखं पोलीस बनून जाऊयात खाली. आणि तो पण लगेच झटकीपट रेडी झाला. आणि मग नेक्स्ट डेला आम्ही पटकन सकाळी उठलो, त्याला रेडी केलं. त्यानंतरनं मी रेडी झाले. आता झालं असं होतं की अद्वैत नंतरनं माझा नंबर लागला होता, कारण मी आजारी पडले ते माझे सलाईन चालू होते. मग सगळं काम, त्यानंतर घरचं, परत अद्वैत आजारी आहे, स्वतःचे सलाईन, हे सगळं मॅनेज करणं मला फारच जास्त हेक्टिक जात होतं. ॲक्च्युली मलाही खूप जास्त कफ असल्यामुळं माझा पूर्ण घसा वगैरे जाम होता. फेस असं खूप जास्त माझा स्वेलिंग झालेला होता. पण तरीही आम्ही थोडंसं मॅनेज केलं त्या दिवशी खाली जायला, कारण ऑलरेडी 2-3 दिवस सुट्ट्याही पडल्या होत्या कामावर. आज 15 ऑगस्टची ॲक्च्युली सुट्टी द्यायला हवी होती, पण 2-3 दिवस अगोदर मी सुट्ट्या घेतल्यामुळे मला आज हे सगळं फंक्शन व्हिजिट करून पुन्हा माझ्या कामासाठी जाणं गरजेचंच होतं. या पद्धतीने मस्तपैकी अद्वैतला रेडी केलं पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये. त्याची आजोबांनी घेतलेली येलो बाईक घेतली आणि खाली गेलो आम्ही. छान पद्धतीने अद्वैतचा तिथं फोटो सेशन केला, फंक्शन अटेंड केलं. फंक्शन खूप छान झालं. नेहमीप्रमाणे फंक्शनचे अरेंजमेंट आमच्या कमिटी मेंबर्सने खूप सुंदर पद्धतीने केलेले होते. सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं. संपूर्ण सोसायटी खाली होती. आमच्या सोसायटीबद्दल नेहमीच मी सांगत असते की एक गोष्ट फार वाखाणण्याजोगी आहे की सगळेच लोक एकत्रित येऊन सगळे फंक्शन सेलिब्रेट करतात आणि त्यामुळे काय होतं की फंक्शनचा उत्साह अजून जास्त वाढतो. छान पद्धतीने फ्लॅग होस्टिंग झालं. त्यानंतरनं वेगवेगळे कार्यक्रम अरेंज केले होते. लहान मुलांचे डान्स होते, त्यानंतरनं पेटी वादन होतं, गायन होतं. लहान तर लहान, आमच्या इथे मोठी माणसं सुद्धा खूप छान उत्स्फूर्तपणे भाग घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये. बऱ्याचशा उत्स्फूर्त गायकांनी गाणी म्हटली, त्यानंतरनं कोणी स्पीच दिलं. छान पद्धतीने कार्यक्रम झाला. त्यानंतरनं प्रत्येक मुलांचे फोटो सेशन्स झाले त्या ठिकाणी. त्यानंतरनं रिफ्रेशमेंटचा कार्यक्रम होता, तो आम्ही अटेंड केला. सगळ्यांना भेटलो, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. 3-4 दिवस झाला आमच्या शेड्यूलमध्ये आम्ही होतो, त्यामुळे अद्वैत कुणालाही भेटलेला नव्हता. त्या दिवशी मग त्याला अंशदादा असेल किंवा आदित्य दादा असेल, माऊदीदी असेल, हे सगळे त्याला खाली भेटले 2-4 दिवसांनी. ॲक्च्युली त्याला थोडंसं इन्फेक्शन होतं, त्यामुळं मग मीच त्याला मुलांमध्ये जाऊन दिलं नव्हतं की तुझ्यामुळं उगीच अजून कोणाला इन्फेक्शन नको. पण आता रिपोर्ट सगळे नॉर्मल होते, तो बेटर फील करत होता. त्याच्यामुळे आज त्याला थोडा वेळ मी खाली नेलं आणि नंतरनं पुन्हा मी त्याला घरी सोडलं आणि कामासाठी गेले. हे बघा, अशा पद्धतीने मस्त अद्वैतने पण फंक्शन एन्जॉय केलं. त्याच्या स्वतःचा हट्ट होता की मला खाली जायचं आहे. त्यामुळं मग मी म्हटलं की ही चांगलीच गोष्ट आहे की 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, आपले जे देशा रिलेटेड जे कार्यक्रम आहे याचं मुलांना कायमच कौतुक असलंच पाहिजे. आणि कितीही आजारी असू, काही असू, पण त्याने ते जे एनर्जेटिकली त्याने दाखवलं की नाही मला खाली जायचं आहे, तर ते मला फार जास्त आवडलं आणि मी त्यांना खाली घेऊन गेले. आणि अद्वैतला पण पोलीस ऑफिसर बनवून खूप जास्त मजा आली. त्या दिवशीचा त्याचा स्वॅगच खूप वेगळा होता. बाईक आणि मग गॉगल, गन वगैरे एकदम छान दिसत होता. अद्वैत खराखुरा पोलीस ऑफिसर वाटत होता.
आजोबा त्याचे पोलीस ऑफिसर असल्यामुळे अद्वैत म्हणतो की मला सुद्धा आता काय व्हायचंय, पोलीस ऑफिसर व्हायचंय. बघूयात आता त्याचं हा जो इंटरेस्ट आहे या फील्डमधला कुठपर्यंत टिकून राहतोय. तुम्ही बघितलंच असेल की तो फार उत्साहाने या सगळ्या गोष्टी करतोय. छोट्या छोट्या मुलांनी खूप सुंदर डान्स बसवले होते. म्हणजे किती मुलं एफर्ट्स घेतात ना, त्यांचं स्कूल, ट्युशन्स या सगळ्यातून वेळ काढून मुलांनी इतके सुंदर असे डान्स बसवलेले होते. किंवा त्यांचं पेटीवादन असेल किंवा त्यांचं गायन असेल आणि सगळेच पॅरेंट्स एन्जॉय करतायत बघा. मुलांचा तर एफर्ट्स असतोच या सगळ्या गोष्टींमागं, पण पॅरेंट्सचा सुद्धा तितकाच एफर्ट्स असतो. काम वगैरे करून सुद्धा मुलांसाठी वेळ काढून मुलांसाठी अशा गोष्टी प्रिपेअर करतात किंवा त्याच्यात मुलांना प्रोत्साहन देतात. ही सुद्धा फार वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणलंच की आमच्या इथे लहान मुलंच नाही तर मोठी काही कमी नाही आहेत. खूप सुंदर छान असं या ठिकाणी सॉंग्स म्हटले गेले. त्यानंतर मागे पण तुम्ही बघू शकत असाल आजूबाजूला जो उत्साह होता त्या दिवशीचा तो शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता. छान पद्धतीने रिफ्रेशमेंटच्या अरेंजमेंट केल्या होत्या बघा या ठिकाणी. मुलांनी पण ती रिफ्रेशमेंट एन्जॉय केली. अशा पद्धतीने छान असा कार्यक्रम साजरे झाला. आता प्रत्येकच परफॉर्मन्स इथं टाकणं शक्य नव्हतं किंवा प्रत्येकच सिंगिंग या ठिकाणी टाकणं शक्य नव्हतं. होईल तेवढं पॉसिबल मी टाकलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आता झालंय असं की अद्वैतचा नंबर झालाय, माझा झालाय. आता वेळ होती अद्वैतच्या वडिलांची, कारण आमच्या दोघांचाही सलाईनचे कोर्स कंप्लीट झाले आणि जोपर्यंत आम्हाला बरं वाटतं तोपर्यंत त्यांना ते सिम्पटम्स दिसायला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळं आज त्यांचाही ब्लड रिपोर्ट चेक करायचा होता. त्यामुळं पटकन फंक्शन आटोपलं. त्यानंतर अद्वैत आणि त्याचे वडील गेले त्यांचे ब्लड टेस्टिंगसाठी, मी गेले माझ्या कामासाठी. आणि त्यानंतर पुढे आपलं पुढचं शेड्यूल तर होतंच. जसं की मागच्या आठवड्यामध्ये मी ऑलरेडी जाऊन आले होते रक्षाबंधनसाठी, पण अद्वैतला आता त्याच्या दीदीकडे जायचं बाकी होतं रक्षाबंधनसाठी. तर काही करून आता मला या सॅटर्डेला त्याला न्यावंच लागणार होतं, एक दिवसात का होईना, कारण मग मुलींचा पण हिरमोड होतो, त्या वाट पाहत होत्या त्याची. आणि अनफॉर्च्युनेटली त्याला बरंही नव्हतं, रक्षाबंधनला घरी जायचं राहून गेलं होतं. सो आता प्लॅन करतोय, बघूयात कधी जाणं होतंय घरी. एक दिवस का होईना पण जाऊन यावंच लागणार आहे. चला तर अशा पद्धतीने छान असा फोटो सेशन झाला. प्रत्येक जणाने मस्त असे भरपूर सारे फोटोज काढले आणि एकदम आपण म्हणू शकतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा जो उत्साह होता तो पाहण्यासारखा होता. आणि मुलांनी तर खूपच जास्त एन्जॉय केला. आणि छान पद्धतीने बघा सकाळी सकाळचा हा व्हिडिओ आहे. डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर मुलं बघा कशा पद्धतीने तिथे खेळतायत किंवा विजिट करतायत. आता तुमच्यासोबत शेअर करते त्या दिवशीचे थोडेसे क्षण. आता छान पद्धतीने आम्ही बघा त्या ठिकाणी रिफ्रेशमेंट घेऊन झाल्यानंतर घरी जायला निघालो. कार्यक्रम संपल्यानंतर नाही खूप लोक बराच वेळ तिथं होती, त्या एकमेकांच्या भेटीगाठी घेत होती किंवा एकमेकांसोबत बोलत होते. पण आम्हाला थोडीशी घाई असल्यामुळे आम्ही निघालो. मी, अद्वैत आणि चार्विक पण आदू दादासोबतच घरी निघाला. काही असो 2-3 दिवस झाला अद्वैत ते सलाईन वगैरे याच्यामुळे खूप जास्त रडला होता. पण आज मात्र त्याने खूप जास्त एन्जॉय केलं. आणि त्याला मला आधी वाटत होतं की खाली न्यायला नको, पण खाली नेल्यानंतर त्याचा मूड चेंज झाला आणि तो खूप हसला किंवा तो खूप आनंदी झाला. मग त्यावरून मला असं वाटलं की ठीक आहे, चला बरं झालं आपण त्याला खाली घेऊन आलो. कारण 2-3 दिवसांपासून जो त्याचा ऑरा होता, तो जो रडत होता किंवा ते हॉस्पिटलला तो जो घाबरला होता, त्याच्यातून आज तो बाहेर पडला. आज तो एकदम खळखळून हसत होता आणि त्याला पाहून आम्हाला पण बरं वाटलं. कारण आजारी जे आपण म्हणत होतो, जोपर्यंत तो घराच्या बाहेर पडला नाही तोपर्यंत आम्हाला समजलंच नाही की तो त्याच्यातून बाहेर पडलाय आणि आता तो बेटर फील करतोय. बाहेर पडल्यामुळे त्याला पण एक चांगला उत्साह आला आणि आजपासून त्याला बरं वाटायला सुरुवात झाली. म्हटलं अजून 1-2 दिवस त्याला छान पद्धतीने बरं वाटू देऊयात आणि त्यानंतर मग त्याला एकदा घरी व्हिजिट करण्यासाठी नेऊयात. आता तोपर्यंत सलाईन चालू होते माझे आणि अद्वैतच्या वडिलांचे. ते मी पण छान असे त्या ठिकाणी फोटोज काढले. सकाळची वेळ होती त्यामुळे फोटोसुद्धा खूप छान आले. मस्त त्या ठिकाणचं वातावरण असल्यामुळे फोटोज एकदम क्लिअर होते आणि एकदम फ्रेश वाटत होते. आजार पण असलं तरी ते आतून होतं, चेहऱ्यावर मात्र फक्त उत्साह दिसत होता. अशा पद्धतीने 15 ऑगस्ट साजरी केला. आणि चला तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.